So this is the Maya artifact number 1485. आजची तारीख आहे 6 मार्च 2019. आता वाजले करीब रात्रीचे 12:03. राईट नाउ रिअली टायर्ड. आय रिअली नीड टू स्लीप. युजली असं काही फारसं काही स्पेशल तर काही आहे नाही. आणि गेले खूप दिवस झाले मी आर्टिफॅक्ट एपिसोड काही स्पेशल बनवून न राहिलो बिकॉज ऑफ मला पण नाही माहित या लिटरली असं काही सांगण्याला काही फारसं काही राहिलंच नाही. त्यामुळे म्हणजे आता कसं आहे की पहिले अगोदर नाही का माझ्या मनातल्या गोष्टी स्वतःमध्ये आणण्यासाठी नाही का म्हणजे ऍटलिस्ट बाहेर येण्यासाठी नाही का मला आर्टिफॅक्ट एपिसोडची गरज होती अगोदर. आता कसं आय जस्ट लाईक आता मला आर्टिफॅक्ट एपिसोडची गरज वाटतच नाही. त्यामुळे असं नाही वाटत नाही त्यामुळे बनवणार नाही ऑफकोर्स नॉट. हे लाईफ टाईम साठी आहे. लाईफ टाईम साठी मी नाही का आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करेन. इट इज रिअली इम्पॉर्टंट थिंग्स टू डू. बट नाही का जे समजा माझ्या मनात काही विचार आला ना तर मी स्वतःसोबतच बोलतो. आय डोंट नीड आर्टिफॅक्ट एपिसोड. आय जस्ट थिंक इन साइड माय हेड अँड जस्ट बार त्याच्याबद्दल विचार करत असतो. बार स्वतःसोबतच बोलत असतो. सो इट जस्ट लाईक जर मला काही कन्व्हर्सेशन करायचं आहे, जस्ट फील रिअली अलोन, काही जस्ट लाईक ट्राय टू फील लाईक आय एम टॉकिंग विथ अ गर्लफ्रेंड. सो हाऊ वुड आय डू दॅट. तर हे पण एक प्रकारे आय डोंट नो समथिंग लाईक दॅट आहे की आपण स्वतःला समजून घ्यायला लागते. सो इट्स रिअली ग्रेट टू इम्प्रूव्ह युअर थिंग राईट. आय एम रिअली ग्लॅड दॅट मला काफी म्हणजे प्राऊड ऑफ वाटते की खरंच मी त्या गोष्टीला क्रॅक आउट केलं आहे. It's just like talking to myself. It's kind of like a really amazing things. आपण स्वतःलाच्या एक नवीन पर्सन सोबत भेटतो आणि नंतर रिअलाइज होते व्हॉट इज राईट ऑर रॉंग राईट. सो इट्स रिअली इम्पॉर्टंट या. बट राईट नो असं काही फारसं काहीच असं काही आहे नाही या. म्हणजे डे टू डे लाईफ मध्ये असं काय स्पेशल वगैरे राहणार आहे काहीच नाही. इट्स रिअली नथिंग. सो इट इज लाईक काय सांगू तर काय सांगू बे. सकाळी उठलो, आगाला गेलो, आंघोळ गेली, दात घासले, ऑफिसमध्ये गेलो. ऑफिसमध्ये गेल्यावर फेस टोनिंग आणि गन्स टाकायचे होते. माझे रिमेनिंग वर्क होतं ते काम खतम केलं. ते काम खतम झालं माझं 10 वाजेपर्यंत राईट. मग 11 वाजता मी स्ट्रक्चरची फाईल घेतली आणि स्ट्रक्चरवर काम केलं. दुपारी 1 वाजता जेवण करायला लागलो. जेवण करून पुन्हा ऑफिसमध्ये गेलो. स्ट्रक्चरचे स्टेअर्स खतम केले. मंकी लॅडर बाकी आहे. सरांना अपडेट दिली, फाईल सर्व्हरवर टाकली आणि देन रूमवर आलो. आल्यानंतर मग थोडासा टाइमपास केला. काइंड ऑफ लाईक रिअली झोप लागली होती तर झोपलो. 8 वाजता उठलो. उठल्यावर थोडेसे गाणे वगैरे ऐकले, पाणी वगैरे पिलं, जेवण वगैरे केली, हागाला गेलो. त्याच्यानंतर मग लॅपटॉपवर कसं फालतू टाइमपास करत बसलो. म्हणजे जुन्या फाईल्स आहे माझ्या म्हणजे ते नाही का GDNT सॉरी कॅडकॅम गुरू मला फाईल्स भेटल्या होत्या. करीब 2-3 GB फाईल्स आहेत. त्याच्यामध्ये खूप सारं आहे. असेंब्ली आहे, मॉड्युल्स आहे, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे, पूर्ण सेशन आहे कॅड इंजिनियरचं किंवा डिझाईन इंजिनियरचं कशाप्रमाणे स्टार्ट करायला लागते, व्हॉट इज GDNT वगैरे सगळ्या काही गोष्टी. सो जस्ट लाईक मी थोडंसं वाचल्या वगैरे थोडं तरी डोक्यात आलं असं मला तरी वाटते. म्हणजे समजा मी समोर जॉबवर जाईन तर आज मला 2 कंपनीचे हे आले, ईमेल आला. त्यांना काही गोष्टीची गरज होती. सो मी त्यांना फटाकसे माझा रेझ्युमे त्यांना सेंड केला. त्यांचा काही नंबर वगैरे होता नाही. सॉदर नंबर वगैरे असता मी फटाकसे कॉल केला असता. बट दे डोंट प्रोव्हाइड अस मोबाईल नंबर्स. दे सेंड दिस ईमेल ID. त्या ईमेल ID वर मी माझा CV पाठवला. पाहू आता पुढे काय होते तर. यस, प्रयत्न सुरू आहे. एव्हरीडे मी Naukri.com वर जातो, प्रोफाईल अपडेट करतो. त्याच्यानंतर जे काही रेकमेंडेशन आहेत जातो, त्यांचे रेकमेंडेशन वाचतो, अप्लाय करतो. होप फॉर द बेस्ट, प्रिपेअर फॉर द बेस्ट. या सो आय एम डुईंग इट राईट. या पुण्याला जायचं आहे. टार्गेट ठरून आहे. सगळं काही प्लॅन आहे. सो यस, 2 हफ्ते झाले मी नागपूरला आहे. घरची आठवण येऊन राहिली, मित्रांची आठवण येऊन राहिली.
आणि आजचा मंगळवार आहे, सॉरी बुधवार आहे. अजून किती दिवस बाकी आहे? बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, अजून 4 दिवस बाकी आहे. येस. जाऊ दे. सो दिस इज इट. This is my RT5 episode number 1485 right now. We are at Nagpur, Maharashtra.